घे आणि एकदाच ती घर तुझ्या नावावर करून घे। मला त्या माया लेकीसने रस्त्यावर आलेलं बघायचंय बघ। ए फुकटी, घराची कागदपत्र बनवायची म्हणजे काही शेवया बनवण्यासारखं आहे? नाही होय तसं नाही, म्हणजे मी कधी घराची कागदपत्र बनवली नाही ना, त्यामुळे मला नाही माहिती ना काही। वाईस कळ सोच जरा, कागदपत्र बनवले का सांगते। काय आता काय सरबत घेऊन जाणार का? आता तुम्ही बनवलात तर मग पिऊयात। होय ना, मग एक काम करायचं, हे दरवाजा आहे की नाही, हो। ह्याच्यातनं बाहेर निघायचं, असं सरळ जायचं, डावीकडे जायचं, उजवीकडे जायचं, मग त्या चौकात एक सरबतवाल्याचा गाडा आहे, त्याच्यावर सरबत प्यायचं। सरबतचा गाडा निघा। जात जात सर नमस्कार। अरे नमस्ते, बसा। सर मी जनतानगर मध्ये राहतो, तिथे काल रात्रीपासून लाईट आणि पाणी आलेलं नाही। जनतानगर मध्ये पाणी आणि लाईट नाहीये? कसं शक्य आहे? त्या भागामध्ये तर 24 तास पाणी आणि लाईटचा पुरवठा असतो। अहो तेच तर, मला बी तोच प्रश्न पडलाय, म्हणून तर तुम्हाला विचारायला आलोय ना की तिथं कसलं काम सुरू आहे का? थांबा चौकशी करतो। हो तांबे मॅडम। हा सर। जरा इकडे येते का? जनतानगर मधून काही तक्रार आहे का पाण्यासंदर्भात कालपासून? अशी कोणतीही तक्रार आलेली नाही। नाहीये? थांबा ग्राउंड स्टाफला विचारतो। हॅलो, हा भोसले बोलतोय। अरे जनतानगर मध्ये काय आता काम चालू आहे का रे? नाही पाहिलं, जनतानगर मध्ये कोणतं कामही चालू नाहीये आणि कालपासून कोणती तक्रारही आलेली नाहीये, त्यामुळे पाणी न येण्याचा प्रश्न येतच नाही। आणि जर तुम्हाला विजेसंदर्भात काही विचारायचं असेल तर तुम्ही महावितरणाकडे जावा, इथे चौकशी करा असं मला वाटतंय। बाकी तुमच्या पर्सनल कनेक्शन मध्ये सुद्धा प्रॉब्लेम असू शकतो, तेही एकदा पहा। थँक्यू सर। कुठे हेच आहे, चल तू। मंजू, शांत व्हा, तुमच्या समोर हात जोडते। घाबरू नका, आम्ही तुम्हाला वाचवायला आलोय। आम्ही काय पकडून जेलमध्ये नाही टाकणार तुम्हाला। शांत व्हा, शांत व्हा, तुम्हाला इथून सोडून नेणार आम्ही। हे बघ, तुझं काय पण ऐकायचं नाही आम्हाला, तू जा इथून। माझ्या डोक्यात आता राग आहे, मी रागाच्या भरात काय पण करीन। मी इकडे इकडे खून खराब नकोय, तू जा इथून। हे बघा, मी खरंच तुम्हाला अडकवायला नाही, तुम्हाला सोडवायला आली। आम्ही लई कष्टानं पोचलोय तर
प्लीज माझी मदत करा, ऐकून घ्या माझं. तुला तुला कळलं कसं आम्ही इकडे येते? ते महत्वाचं नाही आता. महत्वाचं आहे ते तुम्हाला इथनं सोडवणं. कसं वाचवणार आहे तू आम्हाला? हा? कसं बाहेर काढणार आहे इथनं तू आम्हाला सांग? मी काढीन तुम्हाला बाहेर, पण मला त्यासाठी काही प्रश्नाची उत्तर हवेत. वा 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 वा. हे कमी, हे बघ अशी मालिश करायची असते भारी. हा. एकदम बरोबर. ये हात मुझे दे दे सपने. कशाला नको राहू दे माझं मला. पण मम्मी, तुम्ही असं सगळं करताय हे सत्य त्याला कळलं तर? काय त्याला कोण सांग ना. आपल्या घरात काय शत्रू कमी आहेत काय तुमचे तवा? हो ना. आणि जर समजा पप्पांनी जाऊन जर सत्य भाऊजींना सगळं सांगितलं तर? हे सपने काय करत होती काय माझा? नाही तसं नाही. पण सत्य भाऊजींना कळलं का नाही तर ते नक्की गळा दाबून जीव घेतील बघा तुमचा. हा ना, नाकाला शेंडा तुझा. खोबला कुठली ही सपनी सत्याला कळू दे, नाहीतर अजून काय भिवू दे. मी माग हटणार नाही म्हणजे हटणार नाही. त्या निबळटला माझ्या पायावर नाक घासायला लावते का नाही ती बघच. त्या निबळटला बी कळू दे की मम्मी साहेबाशी पंगा म्हणजे साताऱ्यात दंगा असतोय ती. मम्मी साहेब आहेत का घरात? ए सपने बघ आता कोण आलंय. मीच बघू कोण आले. मम्मी साहेब आहे? आहेत मम्मी, ते बिल्डर आलेत बिल्डर. म्हणजे अजून पैसे. उठ बोला बोल. या ना या चला. नमस्कार. बसा बसा. मम्मी साहेब, काय झालं आपल्या कामाचं? सांगते की सपने जा पेड्याचा बक्सा आणते आणते. आणली. द्या तुम्हीच द्या. याची काही गरज नाही. घ्या तरी. तुमच्यासाठी एकदम आनंदाची बातमी. तुमची साईट जिथं सुरू आहे की नाही तिथं पाईपलाईनीचं काम सुरू झालेलं आहे. मम्मी साहेब, ते त्या वस्तीसाठी झाले हो, आपल्या साईडसाठी नाही. अहो बिल्डर साहेब,